मिरजेत एमएससीबी सबस्टेशन ऑपरेटर हत्याकांडाचा अवघ्या 5 तासात छडा, 2 संशयित आरोपी जेरबंद। एसएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच एसएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनच्या घंटीला दाबायला मात्र विसरू नका। मिरज येथील कृपामाई एमएससीबी सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे वय 35 राहणार शिंदेवाडी तालुका कवठेमहांकाळ यांच्या निर्गुण हत्येचा छडा महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासात लावत 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रकरणी सौरभ संतोष निकम वय 23 राहणार एमएससीबी रोड बेडग मिरज आणि विनायक विक्रम सावंत वय 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा यांना ताब्यात घेण्यात आले आहे। या घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 264/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) अंतर्गत करण्यात आली आहे। दिनांक 29 जुलै 2026 रोजी रात्री कृपामाई एमएससीबी सबस्टेशनच्या ऑपरेटर रूममध्ये अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉडने सुधीर लाटवडे यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून त्यांची निर्गुण हत्या केली। या घटनेने मिरज शहरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा थरारक पाठलाग करत पहाटे अवघ्या 5 तासांच्या आत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्राथमिक तपासानुसार संशयित सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे त्याच एमएससीबी सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत। घटनेच्या दिवशी त्यांचा आणि मयत सुधीर लाटवडे यांच्यात किरकोळ वाद झाला होता। याच वादाचा राग मनात धरून सौरभ निकमने साथीदार विनायक सावंत याच्या मदतीने सबस्टेशनमध्ये प्रवेश करून लोखंडी बारने हल्ला करत लाटवडे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकाने अत्यंत जलद आणि नियोजनबद्ध तपास करत आरोपींना अवघ्या 5 तासात जेरबंद केले। या प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सुरू असून तपासातून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एसएस न्यूज मराठी, मिरज।